पावसानं दडी मारल्यानं दुबार पेरणीचा धोका, शेतकऱ्यांचं संकट वाढलं. विदर्भात यंदा मान्सूनला उशीर होत असल्यानं खरीप हंगाम संकटात सापडण्याची शक्यता आहे. पेरणीची योग्य वेळ सुरू झाली असली तरी बहुतांश भागात अजूनही समाधानकारक पाऊस न झाल्यानं शेतकरी मोठ्या तणावात आहे. काही शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या असल्या तरी पावसाचा आधार न मिळाल्यास दुबार पेरणीचं संकट उभं राहणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर तालुक्यातील स्थानिक शेतकरी संदीप पाटील म्हणाले, पावसाशिवाय सोयाबीन पेरायचं नाही, पेरणी घाईने केली तर नासाडी होणार. आज उद्या पाऊस न पडल्यास 100 ते 125% खत वापरून दुबार पेरणी करावी लागण्याची शक्यता आहे. मात्र त्यात उत्पादनात घट आणि खर्चात वाढ होणार आहे. शेती तयार करताना प्रति एकर 15,000 रुपयांपर्यंत खर्च येतो, पण मजूर व ट्रॅक्टर वेळेवर मिळत नसल्यानं अडचणीत भर पडते. पाऊस लांबणीवर पडल्यानं केवळ पेरणीच नव्हे तर पीक वाढीवर आणि उत्पादनावरही परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करतात. शेतकरी वर्ग शासनाकडून ठोस मदतीची अपेक्षा करत असून हवामान खात्याकडूनही अधिक अचूक अंदाज दिला जावा अशी मागणी होती. एवढं उशीर का पाण्यामुळे काय झालं हे नेमकं सांगा. आता यंदा पाऊस थोडा लेट गेला आहे, त्याच्यामुळे आता पेरणी लेट झाली आणि वरून ट्रॅक्टर नाही. सर्व आता वेळेनुसार पाण्याने चाट दिल्यामुळे थोडंसं पेरणीला उशीर होत आहे आणि ज्यांनी पेरलं आहे त्यांना आता दुबार पेरणीचं संकट येणारच आहे. कशामुळे येणार दुबार संकट? पाणी. आपल्याकडे वलतीचे कुठे जमिनी आहे? आता ज्यांच्याकडे वलती आहे ते ठीक आहे. समजा मग 2-3 दिवसानंतर पाणी पडलं, समजा तुम्हाला दुबार पेरणीचं संकट येणार आहे. 2-3 दिवसात जर पाणी नाही आलं तर 100% दुबार पेरणीचं संकट येणार म्हणजे येणार. त्यात काय नुकसान? नुकसान आता कास्तकाराचं पूर्ण नुकसानच आहे ना. आता ह्या शेत तयार करायला कास्तकाराला एकरी 15,000 रुपये खर्च येते. तयार करणं, त्यात बियाणं टाकणं, रोजदार. आता गेलेच ना, आता ज्याच्याकडे 3 एकर 4 एकर जमीन आहे 30-40,000 50,000 त्याचे असेच गेले. हे महाराष्ट्र शासन थोडी देणार आहे पैसे लोकांना का तुम्ही पेरले आहे तर तुमचे पैसे गेले तर हे आम्ही तुम्हाला मानधन म्हणून देत आहोत का तुमच्यावर आता दुबार पेरणीचं संकट आहे, आमच्याकडून तुम्ही बियाणे फ्रीमध्ये घ्या, असं तर आपल्याला काही गव्हर्नमेंट देत नाही ना. आपण शेत का लावणार आहे? इथे आता सोयाबीन लावणार आहोत. हा वेळ आहे का? आता नाही, पाणी आल्याशिवाय तर मी काही लावणार नाही. जोपर्यंत पाणी या जमिनीला चांगलं होणार नाही तोपर्यंत. पहा या जमिनीत का वल आहे? काहीच वल नाही. पहा आहे काही? पूर्ण काहीच नाही. याच्यात कसं पेरणी होणार? आता आमचं हे 10 दिवस लेट झालं पाण्यामुळे. ज्या टायमाला टोपाचा वेळ होता तेव्हा पाणी काही करू नाही दिलं. आता वाट पाहता पाण्याची तर पाणी काही होत नाही. कचरा मस्त वाढून गेला. आता हे पहा कचऱ्यासाठी अजून आता याला 8-10 दिवस पहिल्याच आम्ही पुन्हा तयार करून ठेवली, मशागत करून ठेवली होती. पीक निघाल्यावर पिकांवर काही परिणाम होतो? हो ना, परिणाम तर पडणारच हो. लेट झाल्यानं जसं ज्या वेळेचा त्यावेळेस जसं मिरगातला जो पीक आहे त्याचं उत्पन्न थोडं चांगलंच होते आणि आता लेट झाल्यामुळे ते लेट गेलं ना. आता ज्यांना गहू चणा लावायचा आहे, आता इथे त्यांची आज 16 तारीख झाली आहे. कोणाची अजून वावर तयार नाही, कोणाला पेराले आता हे पाण्याची सगळे वाट पाहत आहे. पाणी नाही आलं तर काय होणार? तेच होणार. जे काही असं निसर्गावरच आहे ना, आपल्या याच्यात काय आहे. आता यावेळी हवामान खात्याने असं सांगितलं का पाणी लवकरच आहे, तुम्ही लवकर पेरणी करून टाका. तर सगळ्यांनी त्याचं आता ज्याने ज्यांनी त्यांचं ऐकलं पेरणी करून टाकली. आता दुबार पेरणीची त्यांना संकट येणारच आहे. कारण की आपल्या विदर्भामध्ये 4-5 दिवसापासून पाणीच नाही आणि ज्यांनी ज्यांनी पराठी टोपली आहे तिसऱ्या दिवशी पाणी नाही आलं का पराठीचं बी फुगून खराब होऊन जाते. हा काम कधी करायला पाहिजे? हा काम पाण्यावर निर्भर नाही कधी. जसं मान्सूनचा पाणी आहे तो बरोबर ज्या वेळेवर पडला. आता हा प्री मान्सून जे सांगितलं होतं का मे महिन्यात जे पाणी आलं त्याच्यामुळे कोणत्या कास्तकाराचे शेत्या तयार नाही झाले आणि ज्यांचे झाले त्यांना गडबड एवढी होती. हा आता हवामान खात्यानं असं सांगून देतलं जे का तुम्ही आपल्या याच्यात वल पाहून पेरून टाका. आता लोकांनी पेरून टाकले. तिथे तर बिलकुल येणारच आहे. आज उद्या जर पाणी नाही आला दुबार पेरणी होणारच आहे. 100% दुबार पेरणी करावंच लागेल. दुबार पेरणी करणं म्हणजे खर्च कसा राहणार? आता पराठीचा खर्च एकरी 15,000 रुपये येते.
15,000 रुपये येते ना जे आता गेले ना ते बाया आता वेळेवर भेटत नाही. आता बीज आणा जूट बिजायचे पैसे सगळं काय आता ते तसंच जैसे ठेवाला काम. समजा 2-3 दिवसानंतर येणार आहे का? हो येणार ना. जर 2-3 दिवसात पाणी नाही आलं तर दुबार पेरणीचे 100% संकट येणार.